बातमी चिपळूण नगर परिषदेसंदर्भातले या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 42,582 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पुरुषांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदार यावेळी चिपळूणचा नगराध्यक्ष ठरवणार आहेत। पण या निवडणुकीबाबत तरुणांचं म्हणणं काय, त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या संदर्भात चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयातील तरुणांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्षमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये आपण आलो आहोत आणि चिपळूणमध्ये देखील नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे। याविषयी चिपळूणच्या या डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं मत काय, तरुणांचं मत काय हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मोठ्या संख्येने यावेळी तरुण मतदार जे आहे या भागामध्ये मतदान करणार आहे। तुम्हाला सांग, यापूर्वी तू मतदान केलं होतं का? आणि एकूणच आज या निवडणुकीमध्ये तुझं मतदान असणार आहे का? होय, हे माझं आता येणारे पहिलंच मतदान आहे। तर काय अपेक्षा आहे, तू कशा पद्धतीने मतदान या निवडणुकीत करणार आहे? काय तुझ्या अपेक्षा आहे तुझ्या नगरसेवकांकडनं? मला माझ्या नगरसेवकाकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी आपले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं बांधकाम नीट करावं, जेणेकरून आज जर रस्ते त्यांनी बांधले तर उद्या किंवा 2 दिवसात ते रस्त्यांचे परत 30 हालत होते, तर त्या रस्त्यांची लाईफ कशी वाढेल याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे। अच्छा, रस्त्याचा प्रश्न अत्यंत संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये महत्त्वाचा आहे। यापूर्वी मतदान केलंय तू? नाही केलंय। आता यावेळी तुझं मतदार यादीमध्ये नाव आहे? नाही करणार। यावेळी मतदान करणार आहे तू? नाही करणार। अच्छा, तू काय सांगशील, तू मतदान केलंय का यापूर्वी? यावेळी नाव आलंय का? नाव नाही आलंय। नाव नाही। अच्छा, तू मतदान केलंय? केलंय। आता यावेळी मतदान यादीमध्ये तुझं नाव आहे? काय वाटतं, तुझा नगरसेवक कसा असला पाहिजे? कशा लोकांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे? म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर इकडे विभागातला असतो, विभाग प्रमुख असतो, म्हणजे त्यांनी विभागातलं जे म्हणजे काय राहतंय अडथळय की काम ते त्यांनी बघितलं पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे। अच्छा, काय अपेक्षा आहे तुझी? हे सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणून उमेदवार असतात, कशा प्रकारचे हे उमेदवार असले पाहिजे असं वाटतंय? तू मतदान यापूर्वी केलंय? यस सर, माझं सेकंड टाइम मतदान असणार आहे। सो माझी अशी अपेक्षा आहे नगराध्यक्षांकडून की जे आपले भावी युवा असणार आहेत त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि ज्या योजना येतील नगरपालिकेमध्ये त्या सगळ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत। तर ही माझी अपेक्षा आहे सर आताच्या नगराध्यक्षांकडून। इतर तू यापूर्वी मतदान केलंय? हो। तू आता आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं मतदान पार पडतंय, कशा लोकांना तुम्ही निवडून द्याल, कशा लोकांना संधी मिळाली पाहिजे असं वाटतंय? एक मतदाराच्या नाते जर विचार केला तर आपल्या समाजाच्या ज्या समस्या निर्माण होतात त्याचा विचार करून उमेदवाराने त्याच्यावरती उपाय काढणे व त्या समस्या त्याचं निर्मूलन करणे ह्याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे व काम केलं पाहिजे। एक मतदाराच्या नाते तर मी हे सांगेन की उमेदवाराने जास्त करून त्या समस्याचं निराकरण करावं। उमेदवाराने समस्याचं निराकरण करावं। तुम्हाला सांग, एकदा निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या दारात 4-4, 5-5 वेळा मतं मागायला येतात, पुढील 5 वर्ष काय चित्र असतं? पुन्हा ते दिसतात का? काय परिस्थिती आहे निवडणुकीची? नक्कीच ते दिसत नाहीत। काही असे असतातही की जे येतात स्वतःहून आणि ते पारही पाडतात, पण सध्याच्या पॉलिटिक्समध्ये कसं आहे की एकमेकांवर चिखल उडवणं जास्त आहे। त्यापेक्षा लोकशाहीमध्ये जे निवडणूक करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपलं शहर किंवा आपलं गाव कसं चांगलं होईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। गाव चांगलं कसं होईल, स्वच्छ कसं राहील याकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे। काय अपेक्षा आहे तुझ्या? आता निवडणूक सुरू आहे की तुमच्या नगरसेवकाकडून, म्हणजे कसा नगरसेवक असावा? आता सध्याच्या स्थितीत तरी आपल्या कोकणामध्ये जे रस्ते आहेत ते फार 5 वर्षापासून या हायवेचं काम चालू आहे, तरीसुद्धा ते काय हायवेचे खड्डे भरत नाही आहेत। तर सर्वात आधी तर आपल्या हे हायवेचे खड्ड्यांचं काहीतरी करा। आणि दुसरं म्हणजे आपल्या चिपळूणमध्ये आता पूर परिस्थिती वगैरे येत आहेत, त्याचं निराकरण करण्यासाठी आपले नदी नाले कायम तुंबत आहेत, नदी नाले तुंबत आहेत। परत आपल्याला पूर येण्याचं कारण म्हणजे पाणी वाहून जात नाही पाहिजे तसं, नद्यामध्ये कचरा टाकतात, नाल्यांची। त्याचं सगळं निराकरण करावं, स्वच्छता करावी, बस एवढंच। स्वच्छ राहावं शहर असं वाटतंय। तुझं मतदान आहे का यावेळी? हो, यावेळी मी फर्स्ट टाइम वोटर आहे। अच्छा, फर्स्ट टाइम, ॲज अ फर्स्ट टाइम वोटर किती उत्साह आहे निवडणुकीचा, की एकूण राजकारणामधले जे आरोप प्रत्यारोप आणि सध्या राजकारणाचा ढासळलेला स्तर बघता
काय वाटतं तरुणांना राजकारणाकडे बघताना ॲज अ फर्स्ट टाइम वोटर म्हणून तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जे कोण इलेक्शनसाठी आमचे उभं राहत आहेत ते आम जनतेचा आम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलं पाहिजे, सो दॅट आमचं त्यांच्यावर ट्रस्ट पण होईल. आत्तासाठी तात्पुरता तर सगळेच खूप मोठे मोठे वादे करतात आणि हे, पण आफ्टर अ टाईम ते सगळं व्हॅनिश होऊन जातं. मग जे काय ॲटलिस्ट नॉर्मल्स प्रॉब्लेम आहे, जसं की इथे फ्लडचा प्रॉब्लेम आहे, हा रोडचा प्रॉब्लेम आहे, सो आम्हाला असं वाटतं की ॲटलिस्ट ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तरी आम्हाला सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. अच्छा, 5 वर्षात तुमच्या भागाची परिस्थिती काही बदलली असं वाटतंय? थोडेफार डेव्हलपमेंट्स तर झालेत, पण मे बी ह्याच्यापेक्षा पण जास्त होऊ शकले असते, कारण हा जो रोड आहे तो गेल्या खूप टायमांपासून होतो आहे. सो जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढे नाहीत, पण असं होप आहे की स्लोली डेव्हलपमेंट झाली असं वाटते. तुझं मतदान आहे यावेळी? नाही, मी अजून 18+ नाही आहे. अच्छा, 18+ नाही आहे. आता इतर काही लोकांशी आपण बातचीत करतोय. तुला काय वाटतं की काय बदल चिपळूणमध्ये झाले पाहिजे असं वाटतंय? तुमच्या लोकप्रतिनिधींनी, स्थानिक नगरसेवकांनी काय केलं पाहिजे चिपळूणसाठी? चिपळूणसाठी असं नाही, पण त्यांनी ग्रामीण भागाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. फक्त शहरी भागाकडे लक्ष न देता फक्त ग्रामीण भागाकडे दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग हा देखील काहीसा नगर परिषद क्षेत्रामध्ये येतोय. आणखी काही तरुणांशी आपण बातचीत करतोय. तुझं सांग, मतदान आहे? नाही. अच्छा, तू मतदान समजा कशा प्रकारचे नगरसेवक किंवा हे उमेदवार असले पाहिजे असं वाटतंय तुला? मला असं वाटते की आपण एखादी निवडणूक जेव्हा सुरू होते तेव्हा ते मतदार जे असतात उभे राहतात ते तेव्हा काम करायला सुरुवात करतात आणि मतदान संपतं तेव्हा ते काम करायचं बंद करतात. म्हणजे त्यांनी मतदान पद मिळाल्यानंतर पण त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी ते सर्व काम जनतेच्या सेवेसाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. मतदान संपल्यानंतर पद मिळाल्यानंतर त्यांनी सर्व जनतेचा विचार सोडून द्यायचा, हे काम सोडलं पाहिजे. अच्छा, जनतेचा विचार सोडून निवडणुकापुरतंच फक्त हे उमेदवार पुढे येतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही यापूर्वी मतदान केलं आहे का? आणि एकूणच तुम्ही आता कुठलेही मुद्दे विचारात धरून यावेळी मतदान करणार आहात? तो मतदार चांगला असावा, उमेदवार चांगला असावा आणि त्यानं चांगलं काम करावं. अच्छा, काय नेमकं चांगलं काम म्हणजे काय? तुमची काय कामं असतात या नगरसेवकांकडून जे त्यांनी केले पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? रस्ते, खड्डे आणि हे डोंगर कोसळतात. अच्छा, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, ह्या तुमच्या चिपळूण शहराचं चेहरा गेल्या 5 वर्षात बदलला असं वाटतंय तुम्हाला? काही विकास झाला असं वाटतंय? हो. अच्छा, कुठल्या गोष्टी झाल्या आणि कुठल्या करायच्या बाकी आहे असं वाटतंय अजून? ठीक आहे, तर थोडंसं तुम्ही विचार करा, तोपर्यंत इतरांना प्रश्न विचारतो. काय चिपळूणची सध्याची परिस्थिती आहे? चिपळूण शहरातल्या नगराध्यक्षाकडनं, होणाऱ्या नगराध्यक्षांकडनं काय तुमच्या अपेक्षा असणार आहे? नगराध्यक्षाकडनं याच अपेक्षा असतील की रस्त्यांची समस्या आणि पाणी स्वच्छ नसतं, तर पाणी स्वच्छ आणि नियमित वेळेत यावं, एवढीच अपेक्षा. तिला ते मगाशी मी प्रश्न विचारला की चित्र काय बदललंय 5 वर्षात? चिपळूणमध्ये विकास झालाय स्थानिक पातळीवर? हां, तसं थोडासा झाला. अच्छा, थोडासाच झालाय. हां. आणखी झाला पाहिजे विकास? काय झालं पाहिजे? कुठली कामं झाली पाहिजे चिपळूणमध्ये? ट्रॅफिक सिग्नल बसले पाहिजेत, त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही आणि क्रॉस करायला इझी पडेल रस्ता. आता काय परिस्थिती आहे सध्या चिपळूण शहराची? जर म्हटलं तर वाहतूक कोंडीची वगैरे काही समस्या आहे? काय समस्या आहे चिपळूणमध्ये सध्या तुला दिसतात? कोंडी शक्यतो संध्याकाळच्या टायमाला होते, म्हणजे रात्र, आणि फेस्टिवल असतील, सण वगैरे, तेव्हा होते थोडे. अच्छा, इतर काय? आता तू मतदानाला जाताना काय विचार करून मतदान करणार आहे? कसा उमेदवार असला पाहिजे? कुणाला मतदान करशील? उमेदवार कसं म्हणजे काम करणारा पाहिजे, तसं त्याला मी मतदान करेन. आपण बघतोय निवडणुकीत सातत्यानं तेच ते उमेदवार गेल्या वर्षानुवर्ष दिले जातात. हे चित्र बदललं पाहिजे, नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे असं वाटतंय का? हो, मिळाली पाहिजे. कारण का जे आधीचे जे उमेदवार आहेत ते जर त्यांचं जर कामाचं नेतृत्व जर वाढवत नसतील तर नवीन संधी मिळाली पाहिजे काम करण्यासाठी. अच्छा,